गळ्यात लिंग, कपाळावर भस्म आणि मनात धर्माचा अभिमान ठेवा. सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराजांचे भावनिक आशीर्वचन. शतक महोत्सव साजरा करणाऱ्या श्री मुरुघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे श्रद्धा, संस्कार आणि अध्यात्माचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. श्री प्र 108 ज्ञानभास्कर सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज यांच्या ओजस्वी आणि भावनिक आशीर्वचनांनी उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले. आजची पिढी धर्मापासून दूर जात आहे याची खंत वाटते. मुलांना लहानपणापासूनच लिंगायत धर्माचे संस्कार दिले पाहिजेत. जन्माच्या 5व्या दिवशी आपण त्यांच्या गळ्यात लिंग बांधतो, पण पुढे त्याचे महत्त्व समजावून सांगायला विसरतो. असे सांगताना महाराजांचा आवाजही भावनांनी दाटून आला. मुलं मोठी झाल्यावर दीक्षा नाकारतात, कारण बालपणात धर्माची ओळखच करून दिलेली नसते. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या मनात धर्मसंस्कार आणि अध्यात्माची ज्योत पेटवली पाहिजे, असा हृदयस्पर्शी संदेश त्यांनी दिला. आपण कोणत्याही देवस्थानात गेलो तरी देवाच्या गळ्यात, कपाळावर किंवा पायाशी लिंग दिसते. हा आपल्या लिंगायत धर्माचा अभिमान आहे. गळ्यात लिंग आणि कपाळावर भस्म हे केवळ चिन्ह नाही, तर आपल्या अस्तित्वाची ओळख आहे, असे सांगत त्यांनी समाजाला एकतेचे आवाहन केले. महाराजांच्या स्वागतावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि जयघोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. आशीर्वचन संपल्यानंतर अनेक भाविक भावूक झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमास अध्यक्ष सुशील हडदरे, अशोक पाटील, राजेश साबणे, सुनील कोरे, विनायक शेटे, सुधीर सिंहासने, जयवंत मोतुगडे, दीपक खोकले, सुरेश घेवारे, रमेश दडगे यांच्यासह संचालक मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पांडुरंगाच्या डोक्यावर लिंग आहे, भगवंताच्या डोक्यावर लिंग आहे. सगळ्या देवादिकांनी लिंग पूजन केलं. आणि ज्या संस्कृतीमध्ये, ज्या शिवसंस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो, आपल्याला त्या शिवसंस्कृतीचा विसर पडला. आणि म्हणून जर पुन्हा ते गतवैभव आम्हाला मिळवायचं असेल तर माऊली म्हणतात, आचार मार्गाचे ठाई, राबरंग सारका शिपाही, मार्ग चुकता अग्रेसरही, येईनी छबदासी. आणि म्हणून आमचं लिंगायतांचं लिंग तत्व जोपासणं गरजेचं आहे. त्या षडस्थलाचा सिद्धांत आपल्याला कळला पाहिजे. आणि याकरता मी काल आपल्याला सांगितलं की स्वधर्माचं आचरण, आणि स्वधर्माचं आचरण करत असताना स्वधर्माचे जे संस्कार आहेत, मग त्यामध्ये गर्भाधान संस्कारापासून ते अंत्येष्ठी 16 संस्कार आहेत. गर्भाधान, पुसवन, सीमंत, जातकर्म, नामकरण, बहिर्निष्क्रमण, अन्नप्राशन, दीक्षा, विवाह, असे सगळे संस्कार आपल्याला बघायला मिळतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा संस्कार सांगितला जातो की जीवाला शिवाशी जोडणारा संस्कार म्हणजे दीक्षा. कोणी केस मोकळे सोडले? का सोडले? महाभारताचा प्रसंग सांगितला जातो की ज्या वेळेला इंद्रप्रस्थ बघायला दुर्योधन आला, आणि दुर्योधन येत असताना जिथं रांगोळी काढली होती तिथं तो बाजूने आला, आणि जिथं पाणी होतं तिथं रांगोळ्या म्हणून त्याच्यावरून चालू लागला आणि तो पाण्यामध्ये पडला. नेमकं द्रौपदीनं ते पाहिलं आणि ती म्हटली, आंधळ्याचा पोरगा आंधळा. नंतरचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की ते वस्त्रहरण आधी झालं, आणि त्या वेळेला सगळे गप्प राहिले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्रौपदीची लज्जारक्षण केलं, आणि त्या वेळेला द्रौपदीनं शपथ घेतली की या दुर्योधन आणि दुःशासनाचं छाताड पडून ते उष्ण रक्त माझ्या केसांना लावत नाही, तोपर्यंत या केसांचा आंबाडा बांधणार. एका स्त्रीनं केस मोकळं सोडण्याची शपथ घेतली. महाभारत घडलं. आज घराघरामध्ये महिला केस मोकळे सोडून आहेत. घराघरात महाभारत घडतंय.